कुठे आहे तू? आपल्याला नवीन पिक्चर बघायला जायचं. आपल्याला वेळ उरकून ठेव. केटीएम घेऊन आलोच लगेच. हा वय जानू काय करतीस? जेवती होय? हा चल जायचंय आपल्याला. मेकअप करून टगाड्यात बस. अबे ते गुतून राहिले, माईक गुतून राहिले. कंबर तुटली रे. फुटला रे. वाचवा रे. माया माया मोबाईल कुठे गेला रे? अबे ते कॉर्डलेस नाही का आपलं? हॅलो मिल्या, यायचं नाही तुला? हा आम्ही चाललो. हा ते तिथं बाबूराव कडेच्या इथं हे नाही का? हा तिथं ये लवकर, नाही ते येशील पीस संपल्यावर राहील तुला नुसता रस्सा रस्सा. हा ये लवकर. हा अरे थांब. ऍक्सिडेंट आयो. हॅलो माझा तो व्हिडिओ लयच खतरनाक आलाय. मी आता फेसबुकला सोडतो. माझा तो फोटो एकच नंबर आलाय. मी तर आता इंस्टाला सोडतो. माझी तर सेल्फी लय खतरनाक आली आहे. आता तर मी पर्यटवाडीच्या ग्रुपला सोडतो. चाल ना गण्या लवकर. हा मी ते कुठं मला दवाखान्यात तरी फोन करा. आता मला फोन लावा लागेल. माझा मोबाईल कुठे गेला रे? 108. हॅलो ॲम्ब्युलन्स. हा लवकर या इकडे. आम्ही इकडे दाढीमाच्या झाडामागे पडलो या. हा मरतोय दोघं जण. नेमक्या टायमाला कोणाचा फोन आलाय? संगीबाई वाटत. हॅलो संगे. हा ठेव फोन, आलोच घरी. चल लवकर, यायला मराच्या हात पोच करायचा आहे आपल्याला. मरायला आलाय तरी याला फोन हवाय. सकाळी सकाळी बातमी बघितल्याशिवाय प्रेशरच येत नाही. लावा. पोटाला लागली काळ, मी सकाळीच पडलं तर रे आंबुराव. नमस्कार. P24 तास एक पाऊल मागे चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत. आजच्या शिळ्या बातम्या. काल संध्याकाळी परिटवाडी ते राशीन बस क्रमांक MH16 420 ही बस केळ्याच्या सालीवरून घसरल्याने 4 पलट्या झाल्या. बस घसरत विहिरीत पडली, परंतु एका काडी पैलवानाने आपल्या चड्डीची नाडी काढून ST ला बांधून ST वर काढली. एका भीषण अपघातामध्ये मुंगी आणि हत्ती यांची धडक होऊन हत्ती गंभीर जखमी झाला. हत्तीची सोंड फेविकॉलने चिटकवण्याचे डॉक्टरांचे प्रयत्न असफल. परिटवाडी गावात भरणार नवरदेवांचा बाजार, मुलीच्या बापांना सुवर्ण संधी. परिटवाडी गावचे प्रसिद्ध वेशभूषाकार ज्ञानेश्वर पंडित यांनी नुकताच एका तासात तलवारीने 1000 दाढ्या करण्याचा विक्रम केल्याने त्यांची वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ गिनीज बुक मध्ये नोंद. पोटाला लागली गळ, मी सकाळीच पड सर रे आंबुराव लवकर चल, नाही तर मधीच व्हायचा खेळ. पोटाला लागली गळ, मी सकाळीच पड ना 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 ना. छबुराव पैलवान लय दिवस झाले दिसना, काय नो फोनच आला गेला आता.
छबुराव. हॅलो, छबुराव का? हा मी छबुराव बोलतोय. इकडून आबुराव बोलतोय. बोल, कसा फोन केला? 2 दिवस झाले दिसेना छबुराव. मग कुठे आहे सध्या? 2 दिवस झाले घरातच फ्री फायर खेळत होतो. 2 दिवस कसे गेले काहीच कळालं ना. नुसता डबल किल घोड्याचा आवाज, नुसता डबल किल, नुसता हेडशॉट. लय डेंजर आहे रे तू. मग काय, आपला विषय तसा आहे. तुला पाटलापुराची बातमी कळाली का? कार काय झालं? फोनवर बोलता बोलता धडकलं की ते. अरे लयच वाईट झालं. तू भेटायला गेलता का? नाही, आत्ताच घराच्या बाहेर निघालो. आंघोळ तरी केली नाही, तसंच आलो इकडे. अरे जाऊ लगे. सकाळी सकाळी पाटलाच्या घरचा चहा तरी होईल. तू कुठं बसलाय? हे काय खडकाच्या मागे. आणि तू कुठे बसलाय? हे काय झालं मागे? हा दिसला दिसला. धो आंधी नाही तर होईल राडा. धो. हा, वत पाणी रपरप. लिहिल्या कोणा बसला रे? लयच खतरनाक. हा जेडपीचं तिकीट मलाच मिळालं पाहिजे. हा ग्रामपंचायतीची पार्टी आपलीच बसली पाहिजे. हा अरे काय चाललंय या पाटलाच्या घरात? अरे काय चाललंय या पाटलाच्या घरात? तेव्हापासून आपण आलो, आपल्याकडे लक्षच नाही. वाव, ब्युटिफुल.